नमस्कार मित्रांनो, मी JCB ऑपरेटर अतुल जाधव. मगाशी एक मी पोस्ट पाहिली. त्यांचं का नाव आपण घेणं चुकीचं आहे, कारण का नाव घेतलं ना ह्याच्यात राजकारण आणलं आणि हे आणलं म्हणते. नाहीतर ह्यानं दारू पिऊन असं धिंगाणा घातला म्हणते. नाव घ्यायचं बी लय अवघड आहे मित्रांनो. ज्याच्या घरात पाणी गेलंय त्याला मदत 5,000 रुपये आणि वरून तांदूळ 5,000 रुपये. मला सांगा मित्रांनो, त्याच्या घरात पाणी गेलंय त्याच्या 5,000 रुपयेमध्ये काय येतं? एक रग घ्यायची म्हणलं की 700 रुपये किंमत. आता त्या घरात 4 माणसं असतील, एक मुलगा मुलगी बायको नवरा. त्या प्रत्येकाला जर एक एक रग घ्यायची म्हणलं तर 500 हिशोब करा, 2,000 रुपये झालं. आणि तेल मीठ हे सगळं पकडलं तर 10,000च्या आसपास आता किराणा भरायचा म्हणल्यावर नवीन. मग हे 5,000 रुपये देऊन वरून 5 किलो तांदूळ देतं म्हणतात, गहू देतो म्हणतात. ही शेतकऱ्याची सरासर अवकात काढली जात आहे. शेतकऱ्याची अवकात काढू नका. माझं ह्या व्हिडिओमधून एकच सांगणं आहे, तुम्ही आमची कर्जमाफी करू नका ना, तुम्ही आमचं कुठलंच काय करू नका. फक्त एकच करा, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्या. आम्ही तुम्हाला बँकेचं कर्ज जरी घेतलेलं असलं तरी आम्ही तुम्हाला माफ करा म्हणत नाहो. जर तुम्हाला लागलं तर आम्ही सरकारला पैसे देऊ शेतकऱ्याच्या, पण शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिलाच पाहिजे. ह्या वर्षी तरी हा वर्ष द्यायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. हा मंत्र्यापर्यंत मोदीजी सरकारपर्यंत पटवला पाहिजे. कारण का आज शेतकऱ्यावरच्या पोरावर अशी परिस्थिती आली आहे बघा, ही दिवस रात्र आम्हाला मशीन चालवावं लागलं. का तर शेतकऱ्याला सगळंच वाहून गेले. खायचं काय? आई वडील बाप भाऊ बहीण बायको सांभाळायचं कोणाला? सांभाळायचं कसं? तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगणं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्या पण कळवा. एकतर इकरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी लाख रुपये द्यायलाच पाहिजे. कारण का आम्ही ह्यांना काय मागत ना किंवा असं मागत नाही. आम्ही ह्यांना निवडून दिलं आहे आणि आमच्यावर परिस्थिती खरंच डोंगर कोसळलेला आहे. आणि हा व्हिडिओमधून एक सांगणं आहे, ज्यावेळेस लॉकडाऊन पडला होता कोरोनाच्या काळात, त्यावेळेस अख्खा देश शेतकऱ्यानं सांभाळला होता. मग एवढंच विनंती आहे मोदी सरकारना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की माझं एकच म्हणणं आहे की जसं आम्ही लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी देश सांभाळला तसा आता तुम्ही सर्व एकजूट होऊन शेतकऱ्यांना सांभाळा. एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.